नमस्कार प्रेक्षकांनो. आजच्या एपिसोडमध्ये इथे आलेल्या पाहुण्यांना म्हणत असतात की आपण एवढ्या वाती करून घेऊया, नंतरला आरती करून घेऊ, तोपर्यंत चंद्रोदय होईल आणि मग आपण उपास सोडू, चालेल ना? तेव्हा इथे आलेल्या पाहुण्या म्हणत असतात की आम्ही खरं तर 7 वाजताच उपास सोडतो. तेव्हा म्हणतात खरं तर आम्हीसुद्धा सगळेजण 7 वाजताच उपास सोडतो, पण ह्या वेळेला इथे चंद्रोदयाचा टाईमच आहे ना 8:30चा. जोपर्यंत चंद्रोदय होणार नाही तोपर्यंत आपण उपास सोडू शकत नाही. म्हणून मी म्हणाले की 8:30 वाजेपर्यंत आपण उपास सोडून घेऊ. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता म्हणत असतात की तोपर्यंत स्वयंपाक रेडी होईल म्हणजे उपास सोडायला मोकळे. तेव्हा इथे यामी म्हणत असते की हो हो, तोपर्यंत स्वयंपाक तयार होईल, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आरती होईपर्यंत स्वयंपाक छान रेडी होईल. तेव्हा यामी म्हणते अमृता, कावेरीने अजून स्वयंपाक बनवायला सुद्धा घेतलेला नाही आहे. भाज्या सर्व खराब झाल्यात, ती काय आता स्वयंपाक करणार आहे? त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता यशचं लक्ष जातं तर कुणीतरी फ्रीजची वायर काढून खाली टाकून दिलेली असते. हे आता यशला समजतं. तेव्हा तो वायर उचलतो आणि पुन्हा इथे फ्रीज सुरू करतो. त्यानंतर दरवाजा उघडून बघितल्यानंतर आता म्हणूनच भाज्या खराब झालेल्या असतात हे आता यशच्या लक्षात आलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, यश म्हणत असतो की कावेरी, तुम्ही म्हणाला होतात ना की तुमच्या गावामध्ये कोकणात जेव्हा खूप पाऊस पडायचा तेव्हा आणलेल्या भाज्या संपलेल्या असायच्या आणि तुम्हाला पावसातून जातासुद्धा येत नसायचं. मग तेव्हा तुम्ही घरामध्ये काय स्वयंपाक करायचा ते आठवा ना. तेव्हा इथे कावेरी म्हणत असते की तेव्हा आम्ही घरामध्ये इथे काळ्या वाटाण्याची उसळ, वालाचं भिरडं, बटाट्याची भाजी, आम्ही असं स्वयंपाक करायचो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आपण तांदळाची खीरसुद्धा करू शकतो. तेव्हा इथे विद्या म्हणते की हे काय बोलताय तुम्ही वहिनी, पण आपण फ्रीजमध्ये जे एक्स्ट्राचं दूध ठेवलं होतं ते पण तर खराब झाले ना. तेव्हा कावेरी म्हणते, पण विद्या वहिनी, अहो सकाळी ताजं दूध आलेलं आहे ना, ते मी बाजूलाच ठेवलं होतं, ते दूध चांगलं आहे, आपण त्याच्यापासून तांदळाची खीर बनवू शकतो. तेव्हा इथे विद्या म्हणते, ठीक आहे कावेरी वहिनी, मी लगेचच आता कामाला सुरुवात करते, मी खीर बनवायला घेते आणि स्वयंपाकाला सुद्धा सुरुवात करूया. तेव्हा इथे कावेरी म्हणते, ठीक आहे, आपण आता तो स्वयंपाक करूया. यश म्हणतो, कावेरी, माझ्याकडे द्या चिकूला आणि तुम्ही लवकरात लवकर स्वयंपाकाला सुरुवात करा. आरती झाल्यानंतर लगेचच सगळेजण उपास सोडायला बसतील. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कावेरी म्हणते, ठीक आहे. कावेरीने स्वयंपाकाला सुरुवात केलेली असते. तेव्हा म्हणत असतात की कावेरी, अगं नैवेद्याचं ताट घेऊन ये गं, चंद्रोदय होणारच आहे आता 5 मिनिटामध्ये, आरतीला सुरुवात करायची आहे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, यमुना म्हणत असते, अगं स्वयंपाक तयार असेल तरच नैवेद्याचं ताट येईल ना अमृता. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता कावेरी थोडीशी खीर घेऊन आलेली असते आणि म्हणत असते की आत्तापुरतं तुम्ही फक्त खिरीनेच नैवेद्य दाखवताय का? तेव्हा इथे म्हणत असते, अगं कावेरी, हे काय आहे सगळं? आपल्या इथे आपण संपूर्ण भरलेलं ताट नैवेद्यासाठी समोर ठेवतो ना देवाच्या, आणि आता तू फक्त ही खीर घेऊन आलीस, तीसुद्धा एवढीशी. तेव्हा कावेरी म्हणते, स्वयंपाक व्हायचा आहे, तोपर्यंत तुम्ही खीर ठेवली तर बरं होईल. तेव्हा म्हणते, ठीक आहे, आतापुरतं मी फक्त खिरीवरती भागवते, पण आरती होण्याच्या आधी मला संपूर्ण स्वयंपाक तयार झालेला हवा आहे आणि तेव्हा सर्व पदार्थांनी मला नैवेद्याचं ताट भरलेलं हवं आहे, कळलं तुला? तेव्हा कावेरी म्हणते, हो तोपर्यंत संपूर्ण स्वयंपाक तयार होईल. तेव्हा म्हणते, आणि जर तुला हे सगळं नाही जमलं ना कावेरी, तर उद्याच्या उद्या तुमचे 7 दिवस पूर्ण होतील, कळतंय तुला? आणि मग काय होईल? तुम्ही जे काही माझ्याकडून 7 दिवस मागितलेत ते, आणि तुमचा बिझनेस सगळंच्या सगळं उद्या बंद पडेल. तुम्ही हार मानायची की तुमच्याने इथे बिझनेस आणि घर सांभाळलं गेलं नाही, कळलं तुला? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे कावेरी लगेचच येते आणि स्वयंपाकाला सुरुवात करते. त्यानंतर पटापट स्वयंपाक करत असताना कावेरीला मध्ये मध्ये बिझनेसचे फोन येत असतात. तेव्हा इथे कावेरी डिस्टर्ब होते. ती म्हणते, मी एक काम करते, फोनच आता सायलेंट करते. तेव्हा विद्या म्हणते, पण कावेरी वहिनी, ऑर्डरचे फोन येतील ना.
तेव्हा कावेरी म्हणते, नंतर आपण सगळ्यांना कॉल बॅक करू, पण आता सध्या तरी आपल्याला आपल्या स्वयंपाकाकडे लक्ष द्यायचं आहे. विद्यावहिनी, आधी घर आणि नंतर व्यवसाय आपलं ठरलं आहे ना? तेव्हा विद्या म्हणते, हो, मी पण लगेचच माझा फोन इथे सायलेंट करून ठेवते. तेव्हा कावेरी आणि विद्या दोघीजणी आता घरासाठी आपले फोन सायलेंट करतात आणि पटापट स्वयंपाकाला लागतात. कारण प्रेक्षकांनो, इथे बिझनेससाठीचे आलेले फोन आपण नंतर त्यांना कॉलबॅक करू शकतो, पण घरामध्ये आता उपवास आहे सगळ्यांचा आणि त्याचबरोबर देवाला नैवेद्यसुद्धा दाखवायचं आहे. ते सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट असल्यामुळे इथे कावेरी फोन सायलेंट करून आता स्वयंपाकाला तर तिने सुरुवात ऑलरेडी केलेलीच असते. पटापट सगळे पदार्थ ती बनवत असते. माने सांगितलेलं असतं की जोपर्यंत इथे आरती सुरू आहे तोपर्यंतचा वेळ आहे तुझ्याकडे. आरती संपायच्या आत मला नैवेद्याचं ताट तयार हवं आहे. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता विद्या आणि कावेरी दोघींनी फोन तर सायलेंट केलेले असतातच आणि आता भरभर इथे स्वयंपाक करत असतात. त्यामुळे प्रेक्षकांनो, लवकरच इथे आता संपूर्ण स्वयंपाक तयार होणार असतो. तर प्रेक्षकांनो, सगळ्यांची आरती करून झालेली असते आणि त्यानंतरला इथे आता शेवटची इथे आरती करत असतात. तेवढ्यातच तिथे कावेरी नैवेद्याचं ताट घेऊन आलेली असते. म्हणजे आरती संपायच्या आधीच इथे आता नैवेद्याचं ताट घेऊन इथे कावेरी पोचलेली असते. तिला तिथे बघून खूपच जास्त आश्चर्य वाटतं. ते म्हणजे यमुना आणि अमृता या दोघींना फारच आश्चर्य वाटलेलं असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे कावेरी आता योग्य वेळेवरती आल्यानंतर मलासुद्धा आश्चर्य वाटतं. तरी इथे यशला कावेरीचा खूपच जास्त अभिमान वाटत असतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे विद्याला आनंद होतो की चला, मेहनत केल्यासारखा स्वयंपाक आता वेळेवरती झालेला आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे सगळ्यांना आता जेवण वाढण्यात आलेलं असतं. त्यानंतरला इथे सगळ्यांसाठी खीरसुद्धा बनवलेली असते. तेव्हा यश म्हणत असतो की कावेरी, डोंट वरी, स्वयंपाक उत्तमच झालाय, सगळ्यांना खूप आवडेल, कारण सुगंध खूपच जास्त छान येतोय, असं यशने सांगितलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे सगळेजण जेवत असतात. तेव्हा यमुनाला वाटतं की एवढ्याशा पदार्थांमध्ये स्वयंपाक छान झाला नसेल. तेव्हा यमुना म्हणते, कसा झालाय स्वयंपाक? तुम्हाला सगळ्यांना आवडला का? नाही, खरं सांगा. तेव्हा इथे आता काका म्हणत असतात, अहो काय बोलताय तुम्ही? स्वयंपाक चांगला झालाय का? उत्तम झालाय स्वयंपाक. अक्षरशः अन्नपूर्णानेच इथे संपूर्ण स्वयंपाक तयार करून आम्हाला वाढलाय की काय, असंच वाटते आम्हाला. तुमच्या घरामध्ये साक्षात अन्नपूर्णा आहे, असं इथे आलेल्या ताई म्हणत असतात. तेव्हा विद्या म्हणत असते की हो, आहेतच आमच्या कावेरी वहिनी अन्नपूर्णा, त्यांनीच तर सगळा स्वयंपाक बनवलाय. तेव्हा इथे आता कावेरी म्हणत असते, विद्याताई, हे काय बोलताय तुम्ही? तुम्ही पण मदत केलीत की मला, मी काही एकटीने केलेलं नाही आहे, आम्ही दोघींनी मिळून स्वयंपाक केला आहे. तेव्हा इथे आता यमुना म्हणत असते, हे बघा, नक्की तुम्ही बोलताय ना की स्वयंपाक तुम्हाला आवडला आहे, की आम्हाला वाईट वाटायला नको म्हणून तुम्ही कौतुक करताय? तेव्हा इथे आलेल्या ताई म्हणतात, नाही हो, असं काय बोलताय तुम्ही, स्वयंपाक खरंच खूप छान झाला आहे, खूपच उत्तम, म्हणून तर आम्ही कौतुक करतोय ना. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता यमुनाला बघायचं असतं की खरं बोलतायत की खोटं, म्हणून ती थोडंसं इथे टेस्ट करून बघते. तेव्हा इथे कावेरी म्हणत असते की कसं वाटलं, तुम्हाला आवडलं का? त्यानंतर प्रेक्षकांनो, यश म्हणत असतो, यामिनी, तू सुद्धा थोडंसं टेस्ट केलंस ना, आवडलं तुला? तेव्हा कावेरी म्हणते, यमुनाताई, नंतर तुम्ही जेवायला बसाल ना, तेव्हा मी तुम्हाला सगळे पदार्थ वाढेन, तेव्हा तुम्ही ते सगळे पदार्थ खाऊन बघा आणि सांगा तुम्हाला सगळा स्वयंपाक आवडला आहे का ते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता कावेरी, अमृता आणि इथे त्याचबरोबर यमुना या दोघींनासुद्धा ताटं घेऊन येते. मला इथे ताट दिलेलं असतं आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता जेवणाला सुरुवात होत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता विद्याने सुद्धा तिच्यासाठी आणि त्याचबरोबर कावेरीसाठी ताट आणलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, विद्या म्हणते, चला कावेरी वहिनी, तुम्ही सुद्धा बसा बरं जेवायला. तेव्हा कावेरी म्हणते, नाही विद्याताई, आधी तुम्ही बसा, मी नंतर जेवेन. तेव्हा विद्या म्हणते, कशाला, मग आपण दोघी नंतर जेवू. कावेरी म्हणते, नाही नको, तुम्ही जेवून घ्या, नंतर तुम्हाला बरीच कामं आहेत ना, तुम्हाला तुमची कामंसुद्धा करायची आहेत. तेव्हा विद्या म्हणते, हो हो, अगदी बरोबर, नंतर मला माझी कामंसुद्धा आहेत. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता विद्या म्हणत असते, आज माझा उपास आहे ना, आज मला त्यांना ताटावरून
उठू द्यायचं नाही आहे, म्हणून मी थांबणार आहे नंतर जेवायला. त्यांना जे काही हवं आहे ना ते इथपर्यंत मी घेऊन येणार आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, कावेरी यांनी आता विद्याला आधी जेवायला सांगितलेलं असतं, कारण तिला डिझायनिंगचं काम असतं. तेव्हा विद्या इथे जेवायला सुरुवात करते. तेव्हा ती म्हणते, खूपच छान झाले जेवण, खूपच मस्त. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता यमुना आणि अमृता दोघीजणी जेवायला सुरुवात करतात. तेव्हा त्यांनासुद्धा जेवण खूपच जास्त आवडतं, कारण ते छानच झालेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, माँसुद्धा इथे आवडीने जेवत असतात. तेव्हा इथे अमृता म्हणत असते की स्वयंपाक खूप छान झाला आहे ना, आता बघा मी काय करते. या कावेरीने इतका टेस्टी स्वयंपाक बनवलाय ना, तिला आता मी काही खाऊच देणार नाही आहे. सगळं जेवण आपण संपवायचं. बघ मी काय करते ते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कावेरी विचारते की अमृता वहिनी आणि यमुनाताई, तुम्हाला खीर हवी आहे का अजून? खीर आहे आपल्याकडे. तेव्हा अमृता म्हणते, हो आण ना, आण खीर आण. मला तर खूप आवडली खीर, घेऊन ये. तेव्हा इथे त्यांना खीर दिली जाते. त्यानंतर इथे अमृता आणि यमुना भाज्या वगैरे मागतात. म्हणजे इथे जे काही जेवण उरलेलं असतं अजून एका माणसाचं, ते दोघीजणी एक्स्ट्रा खाऊन आता मोकळ्या होतात आणि ताटामध्ये जे उरलेलं असतं ना ते घेऊनच उभ्या राहतात. तेव्हा मा म्हणत असतात, कुठे जाताय तुम्ही दोघीजणी? ताटामध्ये लिंबाची फोडसुद्धा ठेवायची नाही, माहिती नाही आहे का तुम्हाला? बसा दोघीजणी खाली आणि संपूर्ण ताट इथे संपवायचं आहे तुम्हाला. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता यमुना म्हणत असते की अमृता, हे सगळं तुझ्यामुळे झाले. पोट फुटायची वेळ आली आता. भाजी आण, हुसळ आण करून करून संपूर्ण जेवण तू संपवलंस, पण इथे आता मला खातासुद्धा येत नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता माने चांगली शिक्षा दिलेली असते यमुना आणि अमृताला. त्यानंतर प्रेक्षकांनो, कावेरीला इथे आनंदच झालेला असतो. तेव्हा इथे नैवेद्याची खीर असते. कावेरी म्हणत असते, नैवेद्याची खीर बघू तरी खाऊन कशी झाले ते. तेव्हा इकडे प्रेक्षकांनो, ती लगेचच नैवेद्याची खीर खाऊन बघते. तेव्हा तिला खूप जास्त आवडते. कावेरी म्हणत असते की अरे वा, खीर तर खूपच जास्त छान झालेली आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता कावेरीने भांडी वगैरे सगळी क्लीन करून ठेवलेली असतात. तेवढ्यातच तिथे विद्या येते आणि म्हणते, अहो कावेरी वहिनी, चला लवकर, खूप मोठा प्रॉब्लेम झालाय, चला तुम्हाला यश भाऊजीने बोलावलंय. तेव्हा कावेरी म्हणते, काय झालं विद्याताई, सांगा ना. तेव्हा विद्या म्हणते, चला खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. तेव्हा इथे कावेरी रूममध्ये येते आणि विचारत असते की यश, काय झालं, काय प्रॉब्लेम झालाय? तेव्हा इथे यश म्हणतो, मग काय प्रॉब्लेम तर झालाय ना. तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही इतका उत्तम स्वयंपाक केला सगळ्यांसाठी आणि शेवटीला काय झालं, तुम्ही मात्र उपाशी राहिलात ना. तेव्हा कावेरी म्हणते, काही हरकत नाही, सगळेजण पोटभर जेवले की नाही, सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि प्रसन्नता बघून माझं पोट भरलं, मला काहीच वाटत नाही आहे. पोटभर जेवलं ना, अजून काय हवं आहे मला? तेव्हा यश म्हणतो की तुम्हाला काही नको आहे, सगळेजण पोटभर जेवले, पण जिने सगळ्यांना पोटभर जेवण वाढलं ती मात्र उपाशी, आणि ते मला अजिबात मान्य नाही आहे. त्यामुळे तुम्ही इथे बसा, मी लगेच आलोच. तेव्हा इथे यशने आता फ्रूट्स कट करून आणलेले असतात. तेव्हा कावेरी म्हणते, फ्रूट्स माझ्यासाठी? तेव्हा यश म्हणतो, मग मी माझ्या बायकोला, माझ्या अन्नपूर्णाला काही उपाशी राहू देणार आहे का? चला घ्या बरं, मी तुम्हाला माझ्या हाताने भरवणार. तेव्हा इथे संत्राची फोड आता यशने कावेरीला भरवलेली असते. ती खूपच जास्त आंबट असते. तेव्हा यश म्हणतो, काय झालं, गोड आहे ना? तेव्हा ती म्हणते, खूप आंबट आहे, तुम्ही पण खाऊन बघा. तेव्हा यशलासुद्धा संत्राची फोड खूपच जास्त आंबट लागते. तेव्हा इथे यश म्हणतो, बरं ठीक आहे ठीक आहे, तुम्ही ॲपल खा, ॲपल. तेव्हा ती म्हणते, हो मी ॲपलच खाणार आहे, पण तुम्ही संत्र खा. तेव्हा यश म्हणतो, आणि पेरू? तेव्हा कावेरी म्हणते की पेरू चिकू खाणार. तेव्हा इथे यश म्हणतो, अरे वा, खूपच छान आयडिया शोधून काढलेली आहे. म्हणजे तुम्ही ॲपल खाणार, चिकू इथे पेरू खाणार आणि मी मात्र आंबट संत्र खाणार. तेव्हा यश आपल्या हाताने भरवत असतो आणि कावेरी आता खात असते. तेव्हा प्रेक्षकांनो, यश विचारतो कावेरीला की काय करताय तुम्ही? तेव्हा कावेरी म्हणते, मगाशी फोन सायलेंट केला होता ना, तेव्हा बऱ्याच लोकांना मला रिप्लाय देता आलेला नाही आहे, म्हणून ज्या लोकांना रिप्लाय दिला नाही त्यांना लगेचच रिप्लायसुद्धा देते. म्हणजे त्या लोकांनी आपल्याला फोन केला होता, आपल्याला बिझनेससुद्धा सुरू ठेवायचंच आहे ना. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे यमुना म्हणत असते की अरे देवा, किती वास येतोय, किती खराब भाज्या झाल्यात, आणि त्या कावेरीने किचनमध्येच ठेवल्या होत्या बाजूला. त्यानंतर प्रेक्षकांनो,
इथे आता खराब झालेल्या भाज्या घेऊन जात असताना त्या तिथेच खाली पडलेल्या असतात आणि त्यामुळे प्रेक्षकांनो इथे मा म्हणत असतात, अगं हे काय केलंस तू? खराब भाज्या इथेच का टाकल्यास? तेव्हा इथे अमृता म्हणत असते की मावशी, अगं ह्या कावेरीने 1,500 रुपयांच्या भाज्या आणल्या होत्या ना, सगळ्या भाज्या इथे वाया गेल्या. हे सगळं त्या कावेरीमुळे नुकसान झालंय. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता मा म्हणत असतात की कावेरी, ए कावेरी, अगं कुठे आहेस तू? ये बरं इकडे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता कावेरी काम करत असते. त्यामुळे आता माचा आवाज आल्यानंतर कावेरी म्हणते, आता काय झालं असेल? माका मला ओरडतायत. तेव्हा यश म्हणतो, चला बघूया काय झालंय ते. तेव्हा प्रेक्षकांनो कावेरी आलेली असते. तेव्हा मा म्हणत असतात, काय गं कावेरी, मी तुला आधीच सांगितलं होतं, तुला एवढ्या सगळ्या भाज्या 1,500 रुपयेमध्ये दिल्यात, याचा अर्थ भाज्या खराब आहेत, त्या लवकर सडून जातील म्हणाले होते की नाही? आता बघ, काल आणलेल्या भाज्या त्यांची आज काय अवस्था झाली. हे सगळं तुझ्यामुळे झाले, तुझ्यामुळे ह्या भाज्या खराब झाल्यात. तेव्हा यश म्हणत असतो की मा, अगं ऐकून तरी घे ना कावेरीचं, नक्की काय झालं होतं? तेव्हा मा म्हणतात, मला काही ऐकून घ्यायचं नाही आहे या मुलीचं. मी आधीच सांगितलं होतं कालच्या काल या सर्व भाज्या फेकून दे म्हणून, पण नाही, तुला सडेपर्यंत त्या फ्रीजमध्ये ठेवायच्या होत्या ना. अगं जर आपण आजच्या दिवशी जर इथे अन्नाचा अपमान केला तर अन्न पूर्ण कोपेल ना आपल्यावरती, हे अन्न कोपेल ना आपल्यावरती. म्हणून मी म्हणत असते नेहमी, पैसे जरा कमी जाऊ दे, पैसे थोडे जास्त जाऊ दे, पण चांगल्या भाज्या घेऊन यायचं असं म्हणाले होते की नाही? आता हे किती मोठं नुकसान झालं. 1,500 रुपयाच्या भाज्या तू आणल्यास, पण एक दिवस तरी त्या खाता आल्यात का? नाही ना, झालं ना इतक्या पैशांचं नुकसान. त्यामुळे प्रेक्षकांनो इथे आता मा म्हणतात की हे नुकसान तू केलेस कावेरी, तुझ्यामुळे घडले हे सगळं. त्याचबरोबर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे मा म्हणत असतात, कावेरी, अगं हे दोघेजणं पैसे मागतायत ना तुझ्याकडे आणि तू त्यांच्याकडे फक्त बघत उभी राहिलीस. अगं पैसे दे ना त्यांना. त्यामुळे प्रेक्षकांनो कावेरी म्हणत असते की मा, माझ्याकडून माझं पॉकेट हरवलेलं आहे, त्यामुळे माझ्याकडे पैसे नाही आहेत. म्हणून इथे कावेरी गप्प बसलेली असते. तर प्रेक्षकांनो अमृताचा चांगला अपमान झालेला असतो आणि त्याचबरोबर इथे यमुनाचा सुद्धा. त्यामुळे इथे आता यमुनाला अमृता म्हणत असते की ठीक आहे ना, आजचा दिवस त्या कावेरीचा होता, पण उद्याचा दिवस आपला असणार आहे, असं अमृता यमुनाला सांगत असते.